सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे एक डॉक्टर हैं, वे ऑपरेशन करते हैं, लेकिन मैंने डॉक्टर बने बिना भी बड़ी सर्जरी किए। उन्होंने यह काम बिना किसी गलती के किया है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने विपक्ष की आलोचना करते हुए कहा कि कोई भी मुझे हल्के में ना ले। शिंदे ने कहा कि अंतिम क्षण तक महाराष्ट्र की सेवा करना मेरा कर्तव्य है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे के किसान नगर क्षेत्र में शिवसेना शाखा के शाखा प्रमुख के रूप में काम करना शुरू किया। रविवार रात को उनके जन्मदिन पर किसान नगर इलाके में एक कार्यक्रम आयोजित किया गया था। उनसे मिलने के लिए किसान नगर वागले स्थित क्षेत्र में बड़ी संख्या में कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद रहे। उस समय एकनाथ शिंदे ने अपने भाषण में विपक्ष की कड़ी आलोचना। एकनाथ शिंदे ने कहा कि पिछले 2.5 साल से मैं तेज गति से काम कर रहा हूं, रात को दिन बना दिया। लोगों ने देखा है कि सरकार 24 घंटे कैसे चलती है। हमने रुकी हुई परियोजनाओं को पटरी पर लाया और कल्याणकारी योजनाएं शुरू की। इसलिए महायुति को विधानसभा चुनाव में शानदार जीत हासिल हुई। उन्होंने ठाकरे समूह की 97 चुनाव लड़ाने और केवल 20 में जीत हासिल करने के लिए भी आलोचना की। क्या ठाणे में भी कोई क्लस्टर होगा? विपक्ष इसकी आलोचना कर रहा है कि यह चुनावी स्टंट है, लेकिन अब ठाणे में 5 स्थानों पर क्लस्टर का काम चल रहा है। शिंदे ने यह भी कहा कि जिस दिन ठाणेकरों को उनके सही घरों की चाबियां दी जाएगी, वह उनके लिए खुशी का दिन होगा। सकाळ रात्रीपासून वाढदिवसाचे कार्यक्रम सुरू आहेत आणि सकाळी पहाटेपर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छा सुरू होत्या, पुन्हा सुरू झाल्या। आता इथून टेमी नाक्याला जायचं, अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि म्हणून तुम्हाला खास करून मी दरवर्षीप्रमाणे सगळीकडे गेलो, कुठेही गेलो, महाराष्ट्रात गेलो, देशात गेलो, तरी सुद्धा किसन नगरला आल्यानंतर जो आनंद होतो तो आपला आनंद म्हणजे घरातला येतो। घरामध्ये कसं आपल्या बाकी ठीक आहे, बाकी लोकांनी सत्कार करणं, पण आपल्या परिवारामध्ये जो सत्कार जेव्हा होतो त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असतं। आणि म्हणून गेले 2.5 वर्ष खरं म्हणजे हे किसन नगर आहे। तुम्हीच या एकनाथ शिंदेला एक लहानपणापासून पाहिलंय, शाखा प्रमुखापासून, नगरसेवकापासून, आमदारापासून, अगदी मंत्री, विरोधी पक्षनेता, या राज्याचा मुख्यमंत्री झालो, त्याच्यामध्ये किसनगर वासियांचं, ठाणेकरांचं मोठं योगदान आहे। आणि एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, 5व्यांदा देखील आपण 1.25 लाखाचं लीड घेऊन मला विजयी केलं। त्यामुळे हा विजय सगळ्यात मला महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मी गेले 2.5 वर्ष जे मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। बाळाला भिंगरी लावून काम केलं, रात्रंदिवस, रात्रीचा दिवस केला आणि मुख्यमंत्री आणि सरकार 24/7 कसं चालतं हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं। आणि इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत। लाडक्या बहिणींना जे योजनाचे पैसे मिळाले त्यांनी हात वर करा बरं। आवाज लाडक्या बहिणींचा जोरात आहे। लाडके भाऊ पण आहेत तिकडं आणि लाडक्या बहिणींनी एवढं काम केलं, एवढं सुपरहिट लाडकी बहीण योजना झाली की आता आपले महाराष्ट्राचा पॅटर्न सगळ्या देशात आता राबवू लागले लोक। आणि कोल्हापूरहून लाडक्या बहिणी आल्या, चंदगडहून, तुमचंही स्वागत मनापासून। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, रखडलेले प्रकल्प होते ते मार्गी लावले, कल्याणकारी योजना केल्या, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, लाडका वारकरी योजना, लाडके ज्येष्ठ योजना, किती योजना केल्या आपण। लोक थकून गेले। लाडकं कुटुंब योजनाच झाली आपली। आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीमध्ये एवढा दैदिप्यमान विजय मिळाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही महायुतीला 232 जागा मिळाल्या नव्हत्या।
मला सांगा 2-2.5 वर्षात आपली शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार, 2 वर्षामध्ये आपण विधानसभेत, लोकसभेत 7 जागा जिंकलो, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो. आणि समोरच्यांचं मी आज काय त्यांच्याबद्दल वाईट बोलू इच्छित नाही, पण त्यांचे 97 जागा लढले आणि फक्त 20 जागा जिंकले, तरी काय त्यांना समजत नाही. शिव्या शाप द्यायचं चालूच आहे. संताजी धनाजीला कसं मुघलांना संताजी धनाजी घोड्यांना पण पाणी पिताना दिसायचा, तसं एकनाथ शिंदे सगळीकडे दिसतो, स्वप्नात पण दिसतो, झोपताना पण दिसतो, उठताना पण दिसतो. काय मी सांगितलं जरा आता तरी सुधरा. अरे बाबा, आमच्याकडे आले म्हणून आम्हाला शिव्या देता, पण तुमच्याकडून का आले, का सुटले याचा तरी कधी विचार करणार की नाही. मी त्यांना सांगितले विधान परिषदेमध्ये भाषण करताना, बोला बघा तुम्ही आरोप केले, मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही दिलं, मी आरोपाला कामातून उत्तर दिलं, म्हणून जनतेने मला साथ दिली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कारण मी बोललो नसतो, रोज सकाळ संध्या, आज पण काहीतरी, काल पण काहीतरी बोलले, रोज मोदी साहेबांना शिव्या देतात, अमित भाईंना शिव्या देतात आणि एकनाथ शिंदेला शिव्या देतात. एवढ्या किलो शिव्या पडल्यात, काय त्याचा म्हणजे वजन केलं तर किती होईल माहीत नाही, पण हरकत नाही. पण त्यांना काय, ठीक आहे जाऊ दे, मी आपलं काम करत राहिलो. तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो. सीएम म्हणजे सगळे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तेव्हा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. आता मी DCM आहे. आता मी सांगतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे कॉमन मॅनला समर्पित काम आपल्याला करायचं. कोण आहे आपण, कोण होतो आपण, म्हणून सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे, त्याला जपलं पाहिजे, त्याच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे गेले 40 वर्ष तेच करतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये तुमचं मोठं योगदान आहे. तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो, या राज्याचा मुख्यमंत्री. आणि जेव्हा झालो तेव्हा बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे, तो ऑपरेशन करतो, पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि भूल न देता केले. त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नका, एवढंच सांगतो मी आपलं बोलत नाही, मी आपलं काम करतो. नहीं वो अभी मत बोलो, अभी अपना काम चालू रखने का. हाँ पिक्चर झाला सुपरहिट विधानसभेचा, आनंद दिघे साहेबांचाही झाला, आपलाही विधानसभेचाही झाला. आता 3रा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता तो कुठला काय नाव आहे माहीत नाही मला, पण तो पण सुपरहिट होणार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बघा आपल्या सगळ्या किसननगरच्या धोकादायक इमारतींचा विषय होता. मला तेव्हा लोक बोलायचे काय लोकांना फसवताय, ते कसला क्लस्टर, चुनावी जुमला आहे, क्लस्टर काय होणार आहे का. मला अभिमान आहे, मला समाधान आहे. इथं बघा टावर दिसतोय का तुम्हाला, 18 मजल्याचं टावर उभा राहिला, तिथं राहिलाय, किसननगरला पलीकडे राहिला. आता बुश मध्ये काम चालू होतंय, ॲग्रिकल्चर मध्ये काम होतंय, सगळीकडे काम चालू होतंय. किती 5 ठिकाणी क्लस्टरचं काम चालू झालं. आणि म्हणून हे सगळं माझं स्वप्न आहे. या किसननगर वासियांना, वागळे वासियांना, या ठाणेकरांना त्यांचं हक्काचं घर ज्या दिवशी देईन किल्ली, तो दिवस माझा आनंदाचा असेल. तो ये थे इस बुलेटिन की कुछ खास खबरें. ऐसी ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए